नमस्कार सगळ्यांना. @ट्रेंडिंग चॅनलवरती परत एकदा आपलं हार्दिक स्वागत आहे. तर आपण आतापर्यंत बघितलं होतं की कॉमन सब्जेक्टचे पेपर झाले होते, बरोबर? आता या आता आता काय झालंय माहिती आहे का, की आता स्पेशलायझेशन वाईज आपले पेपर होणार आहे, बरोबर? तर मी पाठीमागच्या 2 पेपरचं आपले एनालिसिसचं ओव्हरव्ह्यू देतो 1-2 मिनिटात आणि त्यानंतर तुम्हाला जे IMP क्वेश्चन आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया. ओके. तर बघू शकता आपले EBITचा आपण जो पेपर दिला होता, त्याच्यामधले अबाउट 90% क्वेश्चन हे माझ्या व्हिडिओमधले आले होते. तुम्हाला प्रूफ पाहिजे असेल तुम्ही Telegramला टाकलं तिथं जॉइन होऊन पण बघू शकता आणि त्याच्यानंतर या चॅनलवरती आपलं EBITची व्हिडिओ त्याच्यावरती पण तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आजचा पेपर होता EPMचा. EPMच्या पेपरमध्ये अबाउट 90% फक्त मी जे नोट्स दिले होते त्याच्यामधलं एक बेंच मार्किंग म्हणजे काय नव्हतं. बस ओव्हरऑल आहे तसं पेपरला जे इम्पोर्टंट क्वेश्चन दिले होते मी आणि जास्त दिले 12 to 13च दिले होते. त्याच्यामधलेच ओव्हरऑल आले होते. आणि दुसरं म्हणजे मी जे प्रॉब्लेम माझ्या Telegram चॅनलला टाकले होते आणि मी जे तुम्हाला सांगितलं होतं, की जे तुम्ही सॉल्व्ह करा, त्याच्यामधलेच प्रॉब्लेम आलेला आहे. तुम्ही बघू शकता एवढ्या ॲक्युरेट वेने मी तुम्हाला हे केलेलं आहे. काय म्हणतात, की तुम्हाला मी सांगतोय, की कसं काय करायचं, कसं काय नाही म्हणून किंवा कोणकोणते इम्पोर्टंट क्वेश्चन आले. तर त्यासाठी तुम्हाला एक विनंती आहे, की आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये Telegramची लिंक आहे, बरोबर? त्या Telegramच्या लिंकला जॉइन व्हा आणि तुम्ही जॉइन झाल्यानंतर मग तिथं तुम्हाला पुढची प्रोसेस कळेल. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल तर बघू शकता. थोडं मी शॉर्टमध्ये का सांगतोय कारण पेपर आहे माहिती आहे तुम्हाला. जास्त लांब मी एक्सप्लेनेशन देत बसलं तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला विथ प्रूफ सकट सगळं देऊ शकतो. तुम्हाला प्रूफ पाहिजे Telegram चॅनलला मी प्रूफ टाकलेलं आहे. ओके. तर आपण बघूया आता मार्केटिंग स्पेशलायझेशनचं उद्या पेपर आहे की मार्केटिंग स्ट्रॅटेजी. त्याचे मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्चन काय आहे आणि काय नाही ते बरोबर. त्याच्या आधी एक विनंती आहे सगळ्यांना, की पहिल्यांदा आपलं Telegram चॅनल प्रीमियमला जॉइन व्हा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असणार आहे आणि त्याच्यानंतर मिनिमम चार्जेस ₹21 तुम्ही कुठे पण चहा प्यायला जा, बाहेर कुठे पण जा, की ₹21 मध्ये तुम्ही चहा पितात, काही करता आणि यावेळेस तुम्हाला ₹21 मध्ये तुम्हाला ओव्हरऑल पूर्ण सगळ्या स्पेशलायझेशनचे नोट्स प्लस जे प्रॉब्लेम असणार किंवा प्रॉब्लेम तर असतील किंवा न असतील त्याचे तुम्हाला बेनिफिट किंवा प्लस ते झालं किंवा दुसरं तर तुम्हाला जे इम्पोर्टंट त्याचे नोट्स विथ आन्सर सगळं भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही Telegram चॅनल तर जॉइन केलाच पाहिजे. ओके. आणि त्याचं UPI आयडी मी दिलेला आहे. तर Telegram चॅनल प्रीमियम जॉइन ग्रुपमध्ये जॉइन होण्यासाठी आपल्या Telegram चॅनलची या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे ते जॉइन व्हा आणि तिथं पेमेंटचं स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला प्रीमियम ग्रुपमध्ये ॲड करण्यात येईल. तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला पुढे क्वेश्चनला चालू करूया. ओके. डिस्कस करूया. ओके. आता रोल ऑफ IMC काय आहे, की IMCचं प्लॅनिंग काय आहे? तर तुम्ही आता बघू शकता, की याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सब्जेक्ट होता, की मार्केटिंगचा सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये पण सेम हे क्वेश्चन आहे. म्हणजे तुम्ही तुमचं जे ए एका याचं तरी सब्जेक्टचं नीट केलं म्हणजे अभ्यास, स्टडी तर तुम्हाला ओव्हरऑल सब्जेक्टला गरजच पडणार नाही. कारण मार्केटिंगला दुसरा ऑप्शनच नाहीये. की मार्केटिंग कशी करायची, काय करायचं एवढंच तुम्ही येतं. दुसरं काय कन्सेप्ट आहे तुमच्याकडे सांगा? हां, त्यांना तुमचं नॉलेज चेक करायचं होतं. त्यामुळं तुम्ही बघू शकता. आता वेळ न घालवता व्हिडिओला आपण पुढे चालू करूया. 5 एम्स ऑफ ॲडव्हर्टायझिंग काय आहे? तुम्हाला त्यात पण होतं, यात पण आहे. हे दोन्ही मॉडेल पण त्यात पण होते, यात पण आहे. नंतर मीडिया मार्केटिंग म्हणजे सॉरी काय मीडिया प्लॅनिंग म्हणजे काय? सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे काय? सेल्फ प्रमोशन म्हणजे काय? ट्रेड प्रमोशन सॉरी प्रमोटिंग म्हणजे काय? त्याच्यानंतर आहे मीनिंग ऑफ PR म्हणजे काय? त्याच्यानंतर आता बघू शकता, की या सब्जेक्टमध्ये पण तुम्हाला केस केस स्टडीच्या अबोव क्वेश्चन येणार आहेत. ते केस स्टडी काय असतात, की तुम्हाला प्रत्येक जे मार्केटिंगचे सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 20 ते 10 मार्काला केस स्टडी येणार म्हणजे येणार. मी सांगतो येणार म्हणजे येणार आणि नाही आलं तर आपल्याला बोलायचं. येणार म्हणजे येणार आणि ज्या तुमच्या जे पुस्तक आहे, की त्याच्यामधल्या केस स्टड्या तुम्हाला विचारणार. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता, की तुमच्या या सब्जेक्टमध्ये या केस स्टडी आहे. आता मी प्रत्येक केस स्टडीमध्ये काय आहे ते नाही सांगणार. तुम्ही स्क्रीनशॉट काढा, समजून घ्या. पण याच्यामधल्या तुम्हाला 3 ते 4 2 ते केस स्टडी विचारणार. हे ॲटलीस्ट 10-10 मार्काला विचारणार किंवा 5-5 मार्काला विचारणार म्हणजे विचारणारच. तर बघू शकता. आपण आता हे तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेल आपण पुढे बघूया. ओके. आता काय आहे, की मीनिंग अँड रोल ऑफ मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय आहे? मार्केटिंग स्ट्रॅटेजीची प्रोसेस कशी होते? नंतर एन्व्हायर्नमेंटल मार्केट एनालिसिस कसं होतं? मार्केटिंग मिक्स 4 पीच कोणते? 7 पीच कोणते? हे तुम्हाला माहिती पाहिजे. कस्टमर व्हॅल्यू क्रिएशन म्हणजे काही कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे. कस्टमर सॅटिस्फॅक्शन वर्सेस कस्टमर लॉयल्टी हे तुम्हाला मार्केटिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट हे तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर तुम्हाला प्राइसिंग स्ट्रॅटेजी माहिती पाहिजे.
फोर सी ऑफ प्राइसिंग कोणकोणते हे तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर AI इज प्राइसिंग काय तुम्हाला हे माहिती पाहिजे. नंतर अकाउंटिंग बेस्ड मार्केटिंग म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर डेटा ड्राईव्ह मार्केटिंग कशी असते हे तुम्हाला माहिती पाहिजे. ग्रीन मार्केटिंग तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर केपीआय अँड मार्केटिंग मॅट्रिक्स हे तुम्हाला काही कन्सेप्ट माहिती पाहिजे. आता केपीआय हे तुम्हाला ईपीएम मध्ये पण आहे, अजून एका सब्जेक्ट मध्ये, तर ते तुम्ही एका ठिकाणी केलं तर ओव्हरऑल ठिकाणी तुम्हाला वापरता येणार आहे. नंतर कॉम्पिटेटिव्ह मार्केटिंग ऍडव्हान्टेजेस काय असतात ते तुम्हाला माहिती पाहिजे. नंतर ग्लोबल मार्केटिंग स्ट्रॅटर्जी काय ते तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजे. अकाउंटिंग बेस्ड मार्केटिंग कसे असते ते तुम्हाला माहिती पाहिजे. ग्रीन मार्केटिंग काय तुम्हाला ते माहिती पाहिजे. तर तुम्ही बघू शकता एवढं सगळं पुस्तक करण्यापेक्षा मी तुम्हाला जे मोस्ट मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले याच्यामधले क्वेश्चन केले तरी खूप आहे, आणि तुम्हाला याच्यामधलेच क्वेश्चन येणार. तर बघू शकता तुम्ही मशीन एवढ्या फास्ट का सांगतो, एवढी छोटी का व्हिडिओ बनवतो, कारण आता पेपर जवळ आले, तुम्हाला पण सगळ्यांना अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ जेवढा कमी मिनिटांमध्ये येईल तेवढा तुम्हाला अभ्यासाला वेळ भेटेल आणि तुमचे कन्सेप्ट तुम्ही जे इम्पॉर्टंट क्वेश्चन तेवढे तुम्हाला कळले, बाद झाले. काय मी काय तुम्हाला एक्सप्लेन करत बसणार नाही या व्हिडिओमध्ये किती याचं उत्तर कसं लिहायचं काय असतं ते. ते बघू शकता एवढ्या इझी वे मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि फॉलो नक्की करून ठेवा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.